पडली होती, त्यामुळे या ठिकाणची नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झाल्याची पाहायला मिळत आहे। कारण तब्बल 1 तासापासून या ठिकाणी ते ईव्हीएम मशीन जी आहे ती बंद पडलेली आहे, त्यामुळे दूरपर्यंत जे आहे ते नागरिक या ठिकाणी आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि तब्बल ही गर्दी जी आहे ती कमी करण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी या ठिकाणी पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला। मात्र तब्बल 1 तासापासून ही गर्दी झाली असल्यामुळे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक देखील काय सांगाल? कधीपासून? मी इथे 1 ते 1.5 तासापासून आहे आणि मशीन केव्हाशी बंद आहे, मतदारांना त्रास होतोय। यांचं काम आहे इथं नियोजन ठेवणं, पण ते काय करताय काय कळलं नाही। इथं पण सर्वात जास्त ह्या 22 क्रमांक बूथवर लय गर्दी आहे, बाकीच्या बूथवर काय सांगाल किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी आहे? 1 घंटा झाला आम्हाला, 1 घंटा। हां, 7 वाजेपासून मशीन कधीपासून बंद पडली आणि काय प्रशासनाकडून काही करण्यात आलं का मशीन? हा दुरुस्त करण्यात आलेली आहे, चालू झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही। थोडा वेळ लागला पण चालू झाली। काय कशी गैरसोय झाली? 7 वाजेपासून उभे आम्ही इथं, मशीन बंद पडली होती, आत्ता चालू झाली मशीन। काय सांगाल? किती वेळापासून मशीन बंद पडली होती आणि काय 1 ते 1.5 तासापासून मशीन बंद आहे। हो, लोकांना इथं त्रास होत आहे। यांचं काम आहे नियोजन ठेवणं, पण किती वेळापासून मशीन बंद होती? 1 तास किती वेळ उभं राहावं लागेल? काय न तासभर उभं राहिलं मी इकडे तिकडे एक करत काय तांत्रिक अडचणी होत्या। नक्कीच जर पाहिलं गेलं या ठिकाणी जे आहे ते तब्बल 1 तास जे आहे ते ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना अनेक वेळ तात्काळात उभा राहावा लागला आहे। प्रशासनाच्या चुकीमुळे आम्हाला वेळ या ठिकाणी द्यावा लागत असल्याचं देखील आता या ठिकाणच्या मतदारांना म्हणणं आहे। प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ ही मशीन दुरुस्ती करावी असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे। संतोष शिरसाटचं, विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर। नाही, मला वाटतं की